हाय हॅलो नमस्ते, मी आहे अभिषेक आणि वेलकम टू माय ब्लॉग. सो आता मी आलोय शेतातून खत घ्यायला. आता काका बोला खत घेऊन जा, तर मी खत घ्यायला आलोय आमच्या खोपीमध्ये. तर आता मी खत घेऊन चाललो परत शेतावर. तर खत घ्यायला चाललोय. तर ही आहे आमची छोटीशी खोप. इथे आम्ही लाकडं ठेवतो, स्टोअर करतो. पावसामध्ये आम्हाला इथे लाकडं स्टोअर करायला लागतात. ही आमची सुतार शाळा. इथे आमचे काका, आमचे आजोबा, काका आणि पप्पा सुतार काम करतात. नागर वगैरे जे पण असेल सुतारकाम इथे करतात. आणि या खोपीमध्ये आमचा टॉयलेट पण आहे. ते आम्हाला खत घ्यायचं आहे. तर हे आहे खत आणि हे दुसरं खत. आता मला एवढं नाव नाही माहिती आहे खतांची. तसं बोललाय तसं मला घेऊन जायचंय. 2 पायली काका बोलला, तर 2 पायली म्हणजे 2 झाकणं. हे खत आता घेऊन चाललो मी शेतावर. गाईज गावाला आलो ना तर असं वाटतं, येताना मजा येते पण रिटर्न मुंबईला जाताना खूप नर्वस फील होतं. तसंच मला काय झालंय. आज मी निघणार होतो मुंबईला पण पोस्टपोन केलं जाणं. उद्या जाईन. तर आता मला असं वाटतं नर्वस झालोय मी, पण उद्या जावं लागेल, काम आहे माझं. तर ते खत घेऊन मी चाललो शेतावर. खत घेऊन चाललो होतो तर खड्यामध्ये इथे हा पप्पू, इथे बाय माझी आजी, इथे आमची आवशी आणि इथे दुसरी सिस्टर समीक्षा इथे बसली आहे. हसतायत मी जे व्हिडिओ बनवतोय त्याला. मेन म्हणजे ही बघा, ही एका पोरग्याची हाऊस खुळावलेला मोबाईल घेऊन माझा व्हिडिओ बनवते. आणि हाय आमचा पप्पू. मला तो आता तुम्हाला मी पप्पू दाखवला ना, तो गणपतीला गाराणं वगैरे घालतो. मी खत घेऊन चाललोय शेतावर. खत घेऊन चाललोय. बाबू काका बसलाय मोबाईलवर, कामावरून आला. इथे शेती चालू आहे. सो तिकडे नागराने तिकडे जोत धरलाय संजय दादाने, आणि वहिनी गौरी सगळं. योगू दादा खत पाडतोय आता शेतामध्ये आपल्या चिखलामध्ये. हे बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोपरे लावून झालेत फायनली. तिथे तरवा काढतात पप्पा. हा एक कोपरा आणि तो एक कोपरा, तिकडे 3 कोपरे आहेत. मग झालं. मग नंतर योगू दादाचं स्टार्ट करणार. काय म्हणतो तू? खूळ लागला की काय? गवतलंस की काय? आणि तू काय म्हणतो? तू काय म्हणतो? बोल काय त्या? काय म्हणतो? व्हिडिओ काय उपयोगाला लाईव्ह मी काहीच करू शकत त्याला. हे पागल आहे. ह्याला काय बोलू शकत आहे. हा आमचा काय म्हणतो गुरव आहे आमच्या गावचा. इकडे आणि हा बघू शकता येड हवा आहे, अतिशय येड हवा आहे. त्या लोकांना मारत स्थान नाही. ही बहिणीने मॅगी आणि चहा आणली आहे माझ्यासाठी. चहा पितो आणि बाहेर जातो. गुड मॉर्निंग गाईज. 8 तारीख आहे, 8 जुलै. आणि 1 तारीखला आलो होतो मी गावाला. 1 तारीखला बसलेलो मुंबईवरून, 2 तारीखला पोचलेलो. 7 दिवस कंप्लीट झाले मला. जाणार होतो काल, आज जाणार आहे. खूप मन वाटत नाही जायचं, पण जावं लागेलच मला. कारण मुंबईला कामधंदे मुंबईलाच आहेत आमचे. गावी आमचं खूप मजा आली, रिलॅक्स एकदम. रूममध्ये आमच्या शिवू आणि आम्ही इथे त्या रूममध्ये येतो, अभ्यास वगैरे इथेच करतात. ते मी ते झोपायचो. उठलो 9:16 झाले. बहिणीने माझ्या चहा आणि मॅगी आणली आहे, तिथं खातो. शेतावर जातो, फिरतो इकडे तिकडे. 4 वाजता लक्झरीने मुंबईच्या दिशेने रवाना.
सो गाईज मी घरातून चाललोय चाय घेऊन. वाजलेत 12. सांगण्याची एक गोष्ट म्हणजे ही माझी आजी. सर्व बाहेर गेले तर ही अशी दरवाजावर बसलेली असते सगळ्यांची वाट बघत. मेन म्हणजे नातवंडांची वाट बघत. आता त्याची नातवंड सगळी मोठी झाली आहेत. एक नातीन तर आता कॉलेजमध्ये जायला लागली आहे. खाव कशा ही माझी आजी. आता त्याची नातवंड सगळी मोठी झाली. आता कशी वाटत तुझी नातवंड सगळी मोठी झाली ना. आता तो तुम्ही इकडे या कशा लग्न कसं आता ही नातवंडांच्या लग्नाची वाट बघते. आमचा योगू दादा गावचा शेतकरी आणि आमच्या सर्वांमध्ये वाडीमधला सर्वात मोठा भाऊ लागतो आमचा योगू दादा. चहा घेऊन आलो त्याला पियाला. त्याला चहा दिली इथेच. तो इथे आला घरी त्याला चहा दिली. आता आमच्या काळात बसून चहा पितोय. पण खूप मेहनती आहे. सो गाईज गावावरून मुंबईला आलो. खूप नर्वस फील होतं गावावरून आल्यावर. पण ठीक आहे, यावं तर लागणारच. तर हे माझे गावचे तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आता पुन्हा मी गणपतीला गावाला जाणार आहे, तेव्हा गणपतीचे व्हिडिओ मी नक्कीच बनवीन ही आशा बाळगतो. कारण मला माहित नाही, खूप नर्वस होत आहे व्हिडिओ बनवायला. पण मी सोडणार नाही बनवायचे, बनवत राहीन कसे पण असो. आता सुरुवात केली तर पुढे जाऊन थोडे चांगले होतील. रिस्पॉन्स येऊ, मॉनिटाईज नाही होते चॅनल, काय पण होते. पण आपलं एक बनवायची इच्छा आहे, त्याच्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवूच. तर भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. लवकरच मी मुंबईचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. मी काय काय करतो, कसं काय काय काम करतो, हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा माझा ब्लॉग आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा बोललो तर भेटू.